पीएमपीएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्यावरून नवा वाद सुरू असतानाच पीएमपीएलच्या ताफ्तूल कंत्राटी बसेसच्या चालकांनी अचानक संप पुकारलाय। त्यामुळे पीएमपीएलची पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील बस सेवा कोलमडली आहे। प्रवाशांचे ऑफिसमधून घरी परत जाताना त्यामुळे हाल होत आहेत। कंत्राटी बसचे कंत्राटदार आणि या बसचे चालक यांच्यातला हा वाद आहे। मात्र या वादात नाहक भरडला जातोय तो सामान्य पुणेकर प्रवासी। ड्रायव्हरची अशी म्हणजे अडचण आहे की बाबा हे आमची काही चूक नसताना जो दंड आकारला जातो, आम्हाला कंपनी आकारली जाते, तो आमची चूक असेल तर जरूर आकारावा। पण हे प्रशासनाची चूक किंवा काय चुकी असतील, रस्त्याची कामं असतील किंवा तुमचं पंचिंग चुकीचं असेल, जीपीएसचं काय वगैरे वगैरे ते आयटमी सिस्टीमचं असेल ती करेक्ट करावी, एवढंच म्हणते आमचं। सगळ्या चालक मंडळींचं असं म्हणणं आहे की बाबा एक बस स्टॉप आला समजा, तर बस स्टॉपच्या अलीकडेच 30 मीटर ते मशीन सांगतं की बस स्टॉप आला। आता तिथं बस स्टॉपच नसतो। आता तो जर का तिथं बस स्टॉप नसेल तर आमचे चालक थांबणार कसे किंवा थांबूच शकत नाही। आणि पुढच्या बस स्टॉप जो असतो त्याच्यावर ते थांबले तरी तो बस स्टॉप घेतला नाही असं दिसतं। बरेच ठिकाणी पुण्यामध्ये जॅमर्स लावलेले आहेत मिलिटरी एरियाज वगैरेमध्ये, तर त्या ठिकाणी पण ते काही लोकेट होत नाही, पण तरी आमच्या चालकांनी बस स्टॉप स्किप केला असं दिसतं। तिथं रोडची कामं चाललेली आहेत, बस स्टॉपच्या समोर बरीच कामं चाललेली आहेत, त्यामुळे त्यांच्या अडचणी आहेत। मुळामध्ये कॉन्ट्रॅक्टमधल्या ज्या टर्म्स अँड कंडिशन आहेत त्याच्यामध्ये जर फॉलो केलं नाही तर त्याच्यामध्ये पेनॉल प्रोव्हिजन आहेत, आपण ते वापरत आहोत। तर त्यांना त्या पेनॉल प्रोव्हिजन लावू नका असं त्यांचं म्हणणं आहे। ते कॉन्ट्रॅक्टचा भाग आहे आणि हे लावताना आपण फक्त पीक आवर्सचे जे स्किप स्टॉप, त्यांचा जो एक मोठा इश्यू आहे की स्किप स्टॉपवरती आम्हाला दंड करता फक्त 6 तासासाठी लावलेला, अजून पूर्ण 16 तासासाठी लावलेलं नाही, त्याच्या आणखी जास्त दंड होऊ शकतो। आणि म्हणून त्यांना आम्ही अपॉर्च्युनिटी दिली की तुम्ही सुधारल्यानंतर आम्ही पुढे दंड लावणार नाही। परंतु ते सुधारण्याची तयारी नसेल तर पर्यायाने मला कॉन्ट्रॅक्च्युअल टर्म्स अँड कंडिशन बघावं लागेल, त्यानुसार कारवाई करावी लागेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।